Hello students, in last lecture we had seen the entropy change of an isolated system, that is the entropy change during the isothermal reversible process and the entropy change of isothermal irreversible process. Now let us see the entropy change for the system only. Now as we had seen, the entropy of isolated system may neither remains constant or increases when both the systems and surrounding are considered. However, we are more commonly interested in the system entropy of the system only and not their surrounding. So ignoring the surrounding, the entropy of the system can be constant, increases or decreases under different conditions. So delta S may be 0 or the positive. Now as we know, as we had seen, for reversible process, delta S minus dq reversible by t is equal to 0, and for irreversible process delta S minus dq by t is greater than 0. We had seen it for the entropy of an reversible process, isothermal reversible process and isothermal irreversible process. Now change in entropy for the system during the process taking place in isolated system, delta Si is greater than or equal to 0. If delta Si is entropy change in isolated system, then delta S is entropy variation for the system itself, and delta Sr is a entropy of variation, entropy variation for reservoir. So then delta Si is given as equation delta Si is equal to delta S plus delta Si is greater than or equal to 0. आयसोलेटेड सिस्टममध्ये जर स्मॉल चेंज होत असेल तर त्याच्या वेळेला डेल्टा एस आय जर त्या सिस्टमचं टोटल सिस्टमचं काय असेल एंट्रॉपी व्हेरिएशन असेल तर आपल्याला याचं डेल्टा एस आय कसा देता येऊ शकतो, डेल्टा एस प्लस डेल्टा एस आर. डेल्टा एस इज द एंट्रॉपी चेंज ऑफ ए सिस्टम अँड डेल्टा एस आय हे काय आहे, व्हेरिएशन ऑफ डेल्टा एंट्रॉपी चेंज ऑफ ए रिझर्वायर. So we had seen आपण पाहिलेलं it is greater than or equal to 0. For reversible process it is equal to 0 and for irreversible process it is greater than 0. आता डेल्टा एस आर जो आहे इज अ हीट लॉस्ट और गेन बाय द रिझर्वायर. रिझर्वायरने ती काय केलेली आहे, हीट लूज केलेली आहे किंवा गेन केलेली आहे डिवायडेड बाय टी, दॅट इज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, अँड दिस हीट इज इक्वल टू द opposite sign in the heat gained or lost by the dq. dq च्या पेक्षा ही कसं असेल, त्याचं रिव्हर्स साइन असेल. सो आपण हे जे काही इक्वेशन पाहिलेलं आहे आता या इक्वेशन वरून आपण काय म्हणू शकतो, मग डेल्टा एस जो आहे इट इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. आता पुढे आपण त्याला काय लिहिलं, टी डी एस. हियर टी डी एस, सो दिस टी डी एस minus dq reversible is greater than or equal to 0. हा डेल्टा टी एस जो आहे व्हेरिएशन ऑफ एंट्रॉपी इन आयसोलेटेड सिस्टममध्ये, डेल्टा एस जो आहे व्हेरिएशन जे आहे इट सेल्फ या सिस्टममधलं व्हेरिएशन आहे, आणि डेल्टा त्यामुळे तो आपण लिहिलं ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टी डेल्टा एस मायनस डी क्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आपण काय केलेलं, हे जे इक्वेशन आहे इथे वरती दिलेलं इक्वेशन आहे आपल्याला, हे बघा हे कंबाइंड इक्वेशन जे आहे हे इक्वेशनमध्ये आपण लिहिलेलं आहे. हा टी जो आहे तो ट्रान्सफर केला, ते इक्वेशन आपल्याला इज इक्वल टू 0 आपण हे लिहिलेलं. आता आपल्याला माहिती आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय, डी क्यू इज इक्वल टू डी ई प्लस डी डब्ल्यू. आता डी डब्ल्यू जे कन्सिस्ट ऑफ जनरल पी व्ही टाईप ऑफ वर्क आहे, हे डी डब्ल्यू जे असतं हे काय आहे, प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ द वर्क, दॅट इज पी डी व्ही टाईप ऑफ द वर्क आपण त्याला म्हणतो. आणि अदर टाईप ऑफ वर्क विच कॅन बी, दुसऱ्या टाईपचं जे वर्क असेल पी डी व्ही टाईप ऑफ वर्क आहे डी डब्ल्यू, आणि दुसऱ्या टाईप ऑफ वर्क जे आहे ती डी डब्ल्यू डॅश इज ए अदर टाईप ऑफ द वर्क. असं जर असेल तर मग आपण काय लिहू शकतो, हेच इक्वेशनला डी क्यू इज इक्वल टू डी ई प्लस पी डी व्ही इंटू डी डब्ल्यू डॅश. आता डी डब्ल्यू जो आहे इथला इक्वेशनमधला, हियर हा डी डब्ल्यू जो आहे याला आपण काय लिहिलं, पी डब्ल्यू टाईप
पी डी व्ही टाईप ऑफ वर्क लिहिलं. त्यामुळे ते इक्वेशन जे आहे हेच इक्वेशन आपण डी क्यू इज इक्वल टू काय लिहिलं इथे डी ई प्लस पी डी व्ही, कारण हे प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ द वर्क आहे आणि त्याच्यामध्ये अदर टाईप ऑफ वर्क आहे डी डब्ल्यू डॅश. त्यामुळे ते इक्वेशन आपण अशा प्रकारे हे लिहू शकतो वरती. सो आता हे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन नंबर 1.21 जे आपण आधी लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये ह्या फक्त काय किमती टाकल्या, याच्या किमती टाकल्या थर्मोडायनॅमिकचा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकच्या एक मॅथमॅटिकल डेरिव्हेशनमध्ये टी डी एस मायनस डी ई प्लस पी डी व्ही प्लस डी डब्ल्यू. टी डी एस मायनस काय होतं हा, याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण फक्त टाकली याच्यामध्ये डी क्यूची व्हॅल्यू टी डी एस मायनस डी क्यू इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0 जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकलेली आहे. बघा याच्यामध्ये आता ही जी इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये आपण डी क्यूची व्हॅल्यू फक्त इथे ॲड केलेली आहे जी आपण डिराईव्ह केली नवीन ती. सो वी हॅडेड दी व्हॅल्यू हिअर आणि ही इक्वेशन झालं आपल्याला टी डी एस मायनस डी ई प्लस पी डी व्ही प्लस डी डब्ल्यू डॅश इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे इक्वेशनचं फक्त ब्रॅकेट आपण काढलं टी डी एस मायनस डी ई प्लस मायनस पी डी व्ही, कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह आहे म्हणून कंसाच्या आतील जे चिन्ह आहेत त्यांची साईन बदलतं म्हणून मायनस डी डब्ल्यू डॅश ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आपल्याला हे मिळालं इक्वेशन 3.23. आता या 3.23 जे इक्वेशन आहे याच्यामध्ये इनइक्वॅलिटी फॉर द इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता फर्दर इफ देअर इज ओनली पी टाईप ऑफ द वर्क, पी व्ही टाईप ऑफ द वर्क असेल तर आपल्याला काय असेल फक्त पी व्ही टाईप ऑफ द वर्क असेल तर त्यावेळेला आपल्याला डी डब्ल्यू डॅश जो आहे या इक्वेशनमधला पी व्ही टाईप ऑफ द वर्क असेल तर हा डब्ल्यू डॅश जो आहे म्हणजे डी डब्ल्यू डॅश हा काय होईल इट बिकम 0. तो काय होईल 0 राहील कारण फक्त पी डी व्ही टाईप ऑफ द वर्क असेल तर. मग वरचं इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल हे डी डब्ल्यू डॅश हा 0 झाला त्यामुळे वरचं हे इक्वेशन काय होईल मग टी डी एस मायनस डी ई मायनस पी डी व्ही इज ग्रेटर दॅन 0. हे इक्वेशन आपल्याला शिल्लक राहील कारण डी डब्ल्यू डॅश जे आहे ते आपल्याला आपण 0 घेतलेलं आहे. फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस, जी रिव्हर्सिबल प्रोसेस असते त्याच्यात प्रेशर पी जो असतो हा तो पी आहे आणि डी डब्ल्यू डॅश इज इक्वल टू काय डी डब्ल्यू डॅश मॅक्झिमम असेल तर तेच इक्वेशन आपण पुन्हा लिहू टी डी एस इज इक्वल टू डी ई पी डी व्ही मायनस डी डब्ल्यू डॅश यम इज इक्वल टू 0. आता डी डब्ल्यू डॅशची किंमत इथं काय टाकली डी डब्ल्यू डॅश यम ते आपण फक्त इथं लिहिलेलं आहे. पी इज द प्रेशर ऑफ द गॅस अँड डी डब्ल्यू डॅश एम इज द मॅक्झिमम वर्क अदर दॅन पी व्ही टाईप ऑफ वर्क. अदर दॅन पी व्ही टाईप ऑफ वर्क असेल तर हे इक्वेशन आपल्याला 3.25 इक्वेशन आहे. जर आता आपल्याला वेन डी डब्ल्यू डॅश एम इज 0 असेल त्यावेळेला ही किंमत 0 होईल त्यावेळेला काय लिहू मग आपण टी डी एस मायनस डी ई प्लस पी डी व्ही इज इक्वल टू 0. This equation is useful for the calculation of entropy change of a system at different conditions. वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आपण एंट्रॉपी चेंज काय करू शकतो हे कॅल्क्युलेट करू शकतो. नाव दिस इज द एंट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टम. आता आपण बघणार आहोत एंट्रॉपी चेंज ऑफ ॲन आयडियल गॅसेस. आयडियल गॅसेसमध्ये एंट्रॉपी चेंज कसा होईल. नाव फॉर दॅट लेट अस कन्सिडर 1 mole of an ideal gas undergo change reversibly when infinitesimal amount of heat change dq takes place. हे 1 mole of ideal gas घेतलेला आहे त्याच्यामध्ये चेंज होतो आहे रिव्हर्सिबली केव्हा की ज्या वेळेला तो dq रिव्हर्सिबल अमाऊंट ऑफ हीट त्याच्यामध्ये चेंज होईल गेन होईल किंवा लूज होईल त्यावेळेला. मग आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ पुन्हा आपण फर्स्ट लॉ माहिती आहे dq रिव्हर्सिबल इज इक्वल टू डी प्लस डी डब्ल्यू एम. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. आता आपण असं अज्युम करतोय तर गॅस परफॉर्म्स ओनली द प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. आता आपण कन्सिडर करतोय गॅस कोणतं वर्क करते पी व्ही टाईप ऑफ द वर्क किंवा पी डी व्ही टाईप ऑफ वर्क प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क असेल तर आपण काय लिहू शकतो जे काही डी डब्ल्यू एम मॅक्झिमम वर्क आहे स्मॉल चेंज इन मॅक्झिमम वर्क इज इक्वल टू काय ते पी डी व्ही टाईप ऑफ वर्क आहे. सो इक्वेशन आपल्याला हे आपण लिहिलं इथे डी डब्ल्यू एम इज इक्वल टू पी डी व्ही. आता हे जे काही इक्वेशन आहे 3.27 त्याच्यामध्ये आपण काय होईल ते चेंज होईल कारण काय त्याच्यामध्ये आपण डब्ल्यू एमची जर किंमत ॲड केली तर काय होईल डी क्यू रिव्हर्सिबल हिअर इक्वेशन डी क्यू रिव्हर्सिबल इज इक्वल टू डी ई
म्हणजे हे DE आणि DWMची किंमत आहे PDV आपण ॲड केलं. पण आपल्याला माहिती आहे बट CV इज इक्वल टू काय DE/dt. CV इज इक्वल टू DE/dt. म्हणून DE इज इक्वल टू काय आहे, इक्वेशन रिराईट केलं CVdt. हे DEची किंमत आता मग या इक्वेशनमध्ये आपण ॲड करणार. DEची किंमत ॲड केल्यावर काय होईल, DQ रिव्हर्सिबल इज इक्वल टू CVdt प्लस PDV. सो आता फॉर 1 मोल ऑफ गॅस, 1 मोल ऑफ गॅस जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे PV इज इक्वल टू RT. हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे 1 मोल ऑफ गॅससाठी. PV इज इक्वल टू RT. म्हणून P इज इक्वल टू काय होईल मग RT/V. हे हा V या बाजूला जाईल, RT/V. तेच आपण ॲड केले इथे फॉर 1 मोल ऑफ गॅस P इज इक्वल टू RT/V. म्हणून आपण आता इथं प्रेशरची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये जर ॲड केली तर आपल्याला काय होईल, DQ रिव्हर्सिबल CVdt प्लस RT. आता RT हे इक्वेशनमध्ये Pची किंमत टाकली, RT/V. हे RT/V इंटू DV. सो हे इक्वेशन 3.31 आपल्याला मिळालं. DQ रिव्हर्सिबल इज इक्वल टू, मी पुन्हा वाटल्यास इक्वेशन इथे लिहितो. आपण काय करतो आहे, ही Pची किंमत ह्या इक्वेशनमध्ये ॲड करतो आहे. हे इक्वेशन आहे जसंच तसं DQ रिव्हर्सिबल इज इक्वल टू CVdt प्लस आता Pची किंमत काय आहे RT/V. हा पुढे आपण लिहितो आहे, हा इक्वेशनमधला DV जसंच तसा DV आणि हा V. सो दिस इक्वेशन आपल्याला मिळालं. या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला मिळालं. सो पुढे आता या इक्वेशन जे मिळालेलं आहे आपल्याला, त्या इक्वेशनला आपण जर T ने डिवाइड केलं, सेम इक्वेशन फक्त T ने, DQ रिव्हर्सिबल बाय T इज इक्वल टू CV dt/T R dV/V. आपण काय केलं, डिवाइड केलेलं आहे फक्त टेम्परेचरने इक्वेशनला. बट आता DQ रिव्हर्सिबल बाय T मागे लिहिलेलं आपण इज इक्वल टू DS. म्हणजे DS इज इक्वल टू काय आहे, DQ रिव्हर्सिबल बाय T. म्हणून ह्या इक्वेशनमध्ये मग आपण DSची किंमत जी आहे ती आपण फक्त DQ रिव्हर्सिबल बाय T आहे म्हणून ह्याची किंमत आपण लिहिली DS. सो बाकीचं इक्वेशन CVdt/T प्लस R हे जसेच्या तसं. आता अज्युमिंग दॅट CV इज कॉन्स्टंट, हा CV जर कॉन्स्टंट असेल इक्वेशनमध्ये, हा CV जर कॉन्स्टंट असेल तर ही इक्वेशन आपण इंटिग्रेट करणार फॉर द प्रॉपर लिमिट. या इंटिग्रेशनने आपण इंटिग्रेशन इथं घेतलेलं आहे. इंटिग्रेशन काय आहे, इंटिग्रेशन या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ दिस DS, या DSचं इंटिग्रेशन घेतलं S1 टू S2 हे दोन लिमिट, एंट्रॉपी ऑफ फायनल स्टेट आणि एंट्रॉपी ऑफ इनिशियल स्टेट इज इक्वल टू, आता CV कॉन्स्टंट आहे म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर राहील. सो इंटिग्रेशन ऑफ दिस dt/T ॲट टेम्परेचर T1 टू T2 हे त्याची लिमिट्स झाले. प्लस R इज अ कॉन्स्टंट ॲज वी नो, गॅस कॉन्स्टंट आहे, गॅस कॉन्स्टंट. सो इंटिग्रेशन ऑफ दिस dV/V V1 टू V2 हे इक्वेशन आपल्याला मिळालं. फक्त इंटिग्रेशन मिळालेलं आहे. आता आपण हे इंटिग्रेशन काय करतो, आता हे सॉल्व करू इंटिग्रेशनला. इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं डेल्टा S अप्पर लिमिट लोअर लिमिट S1 S2 CV इज कॉन्स्टंट लॉग ऑफ दिस T लॉग ऑफ T T2 T1 प्लस R ln V1 टू V2. हे इंटिग्रेशन आता सॉल्व केलेलं आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणून S2 मायनस S1 इज इक्वल टू CV log of upper limit T2 minus ln T1 plus R log of upper limit minus lower limit R ln V2 minus V1. सो अशा प्रकारे हे इक्वेशन आपण सॉल्व केलं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये काही कॉमन टर्म्स आहेत. हा S2 मायनस S1 म्हणजेच काय, डेल्टा S. आपण एंट्रॉपीची डेफिनेशन पाहिली त्यावेळेला पाहिले, डेल्टा S इज इक्वल टू डेल्टा S जो आहे त्याला आपण लिहितो इट इज इक्वल टू S2 मायनस S1. एंट्रॉपी ऑफ द सिस्टम इज द डिफरन्स बिटवीन द एंट्रॉपी ऑफ द फायनल स्टेट मायनस एंट्रॉपी ऑफ द इनिशियल स्टेट. हे आपण पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये मग इक्वेशनमधला कॉमन CV इज अ कॉमन, हा ln या दोघांचं लॉगची जर वजाबाकी असेल तर त्यांचं काय होतं, भागाकार होतो. सो ln इंटू T2 मायनस T1 प्लस ln इंटू इथंही V2 मायनस V1. सो आता लॉग lnचं कन्वर्शन लॉगमध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, 2.303 मध्ये टू द बेस 10 कन्वर्ट करतो. त्यामुळे डेल्टा S इज इक्वल टू 2.303 CV लॉग ऑफ
T2 upon T1 plus 2.303 R log of V2 upon V1. हे झालं फॉर n मोल ऑफ गॅस, 1 मोल ऑफ गॅस. इट इज फॉर 1 मोल ऑफ गॅस. आता n मोल जर ऑफ गॅस जर घेतलं तर काय होईल, फक्त इक्वेशनला n ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन मिळेल. डेल्टा एस इज इक्वल टू एन सी व्ही एल एन. ह्या इक्वेशनला आपण करतोय T2 अपॉन T1 प्लस एन आर एल एन V2 अपॉन E1. इथं फक्त n ने मल्टिप्लाय केलं कारण इक्वेशन पाहतो आपण n मोल ऑफ गॅससाठी. आणि फॉर 1 मोल ऑफ गॅस याचं एल एनचं रूपांतर पुन्हा लॉगमध्ये केलं तर काय होईल, डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 एन सी व्ही लॉग ऑफ T2 अपॉन T1 प्लस 2.303 एन आर लॉग ऑफ V2 अपॉन V1. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. हे इक्वेशन जे आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म जी आहे आर एच एस टी गिव्स द चेंज ऑफ एंट्रॉपी फॉर एन मोल ऑफ गॅस ऑफ एन आयडियल गॅस ऑन चेंज ऑफ टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. चेंज ऑफ टेम्परेचर ॲट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इन टर्न सेकंड टर्म जी आहे त्याच्यामध्ये ती सेकंड टर्म आपल्याला काय सांगते, ही फर्स्ट टर्म जी आहे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि दुसरी टर्म जी आहे त्याच्यामध्ये ही सेकंड टर्म काय सांगते, इट गिव्स चेंज ऑफ एंट्रॉपी ड्यू टू द चेंज इन व्हॉल्यूम. ज्या वेळेला व्हॉल्यूम चेंज होईल त्यावेळेला एंट्रॉपी कसं चेंज होईल हे आपल्याला या दोघी टर्म्सवरून कळतं. एका वेळेला टेम्परेचर कॉन्स्टंट, एका वेळेला व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल त्यावेळेला चेंज इन एंट्रॉपी. आता आपल्याला माहिती आहे फॉर 1 मोल ऑफ गॅस अँड आयडियल गॅस, 1 मोल ऑफ आयडियल गॅससाठी आपण काय लिहितो, पी व्ही इज इक्वल टू आर टी. हे इक्वेशन आयडियल गॅस इक्वेशन ज्याला आपण म्हणतो 1 मोल ऑफ गॅस असेल तर. आता हे आपण लिहिलं फॉर एका गॅससाठी आपण P1 V1 इज इक्वल टू आर टी T1 आणि दुसऱ्या गॅससाठी P2 V2 इज इक्वल टू आर टी T2. हे इक्वेशन आपल्याला मिळालेले आहे. ते फक्त इक्वेशन काय केलं, हे रिराईट केले ही व्हॉल्यूमची किंमत काढण्यासाठी आर T1 अपॉन P1 आणि V2 इज इक्वल टू आर T2 अपॉन P2. आणि हेच आपल्या ह्या ज्या किमती आहेत आता V1 V2च्या किमती, वी आर ॲडिंग दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. इक्वेशन नंबर 3.33 हे इक्वेशन जे आहे 3.33 मध्ये आपण काय करतोय, ॲड करतोय फक्त V1 आणि V2च्या किमती. तर आपल्याला इक्वेशन मिळालं डेल्टा एस इज इक्वल टू सी व्ही एल एन T2 अपॉन T1 प्लस आर एल एन. आता आपण काय कसली किंमत टाकतो, V2 अपॉन V1ची किंमत टाकतोय. म्हणजे इथे आपण किंमत ॲड करतोय ती आहे आर T2 अपॉन P2 आर T1 अपॉन P1. ही किंमत आपण त्याच्या ॲड केल्या. सो आपल्याला हे इक्वेशन मिळालं. सो बाय सबस्टिट्युटिंग फक्त किमती आपण ॲड केलेल्या आहेत. त्याला आपण थोडं सिम्प्लिफाय करून घेतलं इक्वेशनला. तर सी व्ही इज इक्वल टू एल एन T2 अपॉन T1 आर एल एन T2 अपॉन T1 इंटू P2 अपॉन P1. हे सिम्प्लिफाय केलं इक्वेशन. तर हे इक्वेशन आपल्याला मिळालं. याच्यामध्ये आता आपल्याला काय करता येईल, हे एक्सपांड केलं इक्वेशन. समजा सी व्ही एल एन T2 अपॉन T1 प्लस आर एल एन हे T2 अपॉन T1 दोघांचा गुणाकार आहे तर त्यांच्या लॉगची काय होते, बेरीज होते. त्यामुळे मग T2 अपॉन T1 प्लस आर एल एन P1 अपॉन P2 हे इक्वेशन आपल्याला मिळालं. सो आपण हे इक्वेशन सेपरेटली राईट करून घेतलेलं आहे इथे. सो याच्यामधनं आता काय केलं, सी व्ही प्लस आर जो आहे तो कॉमन काढला आपण या इक्वेशनमधनं. सी व्ही प्लस आर तो इक्वेशन काय उरलं, एल एन T2 अपॉन T1 प्लस आर एल एन P1 अपॉन P2. कारण हा T2 अपॉन T1 मधलं कॉमन काढलं आपण, हे कॉमन निघालं. आता उरला फक्त आर एल एन P1 अपॉन P2 हे इक्वेशन आपल्याला मिळालं. याच्यामध्ये काय केलं, सी व्ही अपॉन आर जे आहे कॉमन टर्म्स आहेत म्हणून तो कॉमन काढला आणि ते कॉमन लिहिलेलं आहे T2 अपॉन T1 आणि ही उरलेली टर्म आर एल एन P1 अपॉन P2. पण आपल्याला माहिती सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू असतो आर. आर इज इक्वल टू काय असतं, सी पी मायनस सी व्ही. म्हणून सी पी इज इक्वल टू काय होईल, सी व्ही प्लस आर. म्हणजे हा जो सी व्ही प्लस आर आहे याची किंमत काय होईल, सी व्ही, ती आपण इक्वेशनमध्ये टाकली. सो डेल्टा एस इज इक्वल टू सी पी एल एन T2 अपॉन, हेच इक्वेशन आहे फक्त याची किंमत सी पी टाकलेली आहे, T2 अपॉन T1 प्लस आर एल एन P1 अपॉन P2. सो इट इज कन्वर्टेड इन टू द लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्शन केलं. डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 सी पी लॉग ऑफ T2 अपॉन T1 प्लस 2.303 आर लॉग ऑफ P2 अपॉन P1. हे आपल्याला दोन इक्वेशन मिळाले ह्याच्यामध्ये. या इक्वेशन्समध्ये काय, हे इक्वेशन 3.37 आणि 3.38 काय दाखवतं आपल्याला, चेंज इन एंट्रॉपी इन रिव्हर्सिबल प्रोसेस फॉर अन आयडियल गॅस कॅन बी इव्हॅल्युएटेड. आपण काढू शकतो बाय नोईंग फायनल टेम्परेचर अँड इनिशियल टेम्परेचर, प्रेशर अँड प्रेशर फॉर 1 मोल ऑफ गॅस. 1 मोल ऑफ गॅससाठी ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो हे दोघी इक्वेशन आता आपण लिहिणार फॉर
एन मोल ऑफ गॅस. एन मोल ऑफ गॅससाठी फक्त काय होईल, एन ॲड झालं. डेल्टा एच इक्वल टू एन सी पी एल एन T2 अपॉन T1 प्लस एन आर एल एन P1 अपॉन P2. सो आपण फक्त काय केलं ते एन ॲड केलं, त्याचंच कन्वर्शन पुन्हा लॉगमध्ये केलं. 2.303 एन सी पी लॉग ऑफ T2 अपॉन T1 प्लस 2.303 एन लॉग ऑफ P1 अपॉन P2. अशा प्रकारे याच्यामध्ये हे इक्वेशन जे आहेत आपल्याला मग मिळाले. याच्यामध्ये हे जे काही इक्वेशन्स आहेत, दीज इक्वेशन्स, आता हे इकडे इक्वेशन्स काढले आणि बाकीचे तिकडचे आपण इक्वेशन, याच्याने आपण काय करू शकतो, डिटर्मिनेशन ऑफ एंट्रोपी चेंज ऑफ ॲन आयडियल गॅस फॉर डिफरंट टाईप्स ऑफ द प्रोसेसेस. वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये आपण काय करू शकतो, याची एंट्रोपी चेंज आपण काढू शकतो. जर टेम्परेचर दिलेलं असेल किंवा प्रेशर आपल्याला जर माहिती झाला तर आपण एंट्रोपी चेंज करू किंवा फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला एंट्रोपी चेंज हे मिळतं. So this is the entropy change of an ideal gas. Now next period we will see the entropy change in isothermal reversible process. आपण ते काय बघणार, entropy change of isothermal reversible process हे बघणार for an ideal gas साठी. So till then enjoy the lecture, add your name in comment. If you have any kind of the difficulty, ask me on the WhatsApp group.